नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील पहिलं प्रकरण इतिहासाची साधने अभ्यासणार आहोत। या पाठाचा अर्धा भाग आपण मागच्या तासिकेला बघितला। मागच्या तासिकेला आपण इतिहास म्हणजे काय किंवा एखाद्या देशासाठी इतिहास असणं किती आवश्यक असतो किंवा इतिहास जेवढा गौरवशाली असेल तेवढं भविष्यकाळ सुद्धा गौरवशाली असतो। त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी भौतिक साधने कोणती असतात, ती कशी वापरली जात असतात, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी लिखित साधने कशी वापरली जात असतात, हा सगळा भाग बघितला। आजच्या तासिकेमध्ये आपण इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी मौखिक साधनं कशी उपयोगी पडत असतात, त्याचबरोबर दृक साधने कोणती असतात, श्राव्य साधने कोणती असतात, दृकश्राव्य साधने कोणती असतात, या सगळ्या साधनांचा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कशा प्रकारे उपयोग होत असतो हे सगळं बघणार आहोत। त्याचबरोबर मागच्या तासिकेला आपण भौतिक साधनांमध्ये वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे, पदके या सगळ्या गोष्टींचा कशा प्रकारे उपयोग होत असतो हे सगळं बघितलं। त्याचबरोबर काही लिखित साधनं सुद्धा आपण मागच्या तासिकेला बघितली। आजच्या तासिकेला आपण पुढचा भाग बनणार आहोत। या पुढच्या भागामध्ये नकाशे आणि आराखडे यांचा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कशा प्रकारे उपयोग होत असतो हे आपण बघणार आहोत। नकाशा हे देखील इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते। इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी नकाशा हे सुद्धा एक महत्वाचं साधन आहे। नकाशावरून आपणास शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते। नकाशावरून एखादं शहर कसं बदललं किंवा जेव्हा लोकसंख्या कमी होती तेव्हा शहराचं स्वरूप कसं लहान होतं, लोकसंख्या वाढली शहराचं स्वरूप वाढलं हे आपल्याला बघता येतं, किंवा मोठमोठाले कारखाने निर्माण झाले हे आपल्याला नकाशातून बघता येत असतं। शेती योग्य जमीन जाऊन त्या ठिकाणी घरं बांधली गेली हे आपण नकाशावरून अभ्यासत असतो। ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताचे विविध प्रांताचे शहराचे शासनसिद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत। त्या कालावधीमध्ये ब्रिटिशांनी आपलं साम्राज्य अतिशय सुस्थितीत असलं पाहिजे या दृष्टीने काही अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी नकाशे तयार केले। नकाशांप्रमाणे वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाचा विकासाचे टप्पे अभ्यासण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरतात। उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहे। हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी निर्माण केलेल्या आराखड्यामुळे आपल्याला मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते। त्यावेळेस त्यांनी जो मुंबईचा आराखडा तयार केला होता, मुंबई एक छोटंसं बंदर होतं, परंतु जशी गरज निर्माण होऊ लागली तसतसं मुंबईचा विस्तार वाढू लागला हे आपल्याला त्यावरून अभ्यासता येतं। विद्यार्थी मित्रांनो, काही मौखिक साधनं आपण बघणार आहोत। फळ्यावर तुम्हाला काही मौखिक साधनं दिसत आहेत, त्यामध्ये स्फूर्तीगीतं म्हणजे 1857च्या उठावामध्ये क्रांतिकारकांनी कशा प्रकारे पराक्रम गाजवला ते जे वर्णन आहे ते वर्णन स्फूर्तीगीतांच्या माध्यमातून आम्ही समाजासमोर ठेवू शकतो। राणी लक्ष्मीबाई यांनी 1857च्या उठावामध्ये कशा प्रकारे पराक्रम केला हे स्फूर्तीगीतांच्या माध्यमातून समाजामध्ये स्फूर्ती चैतन्य निर्माण करण्यासाठी आम्ही स्फूर्तीगीतांचा वापर करू शकतो। हे मौखिक साधन आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये लोकगीतं गायली जात असतात। या लोकगीतांचा समाजासाठी एका पिढीचं वर्णन दुसऱ्या पिढीला सांगण्यासाठी लोकगीतांचा वापर केला जातो। त्याचबरोबर पोवाडे ऐतिहासिक कालावधीमध्ये समजा 1857च्या उठावाच्या कालावधीमध्ये राणी लक्ष्मीबाईंचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी कशा प्रकारे पराक्रम केला। पोवाड्याच्या माध्यमातून जेव्हा समाजासमोर मांडलं गेलं तेव्हा ऐकणाऱ्यांच्या शरीरावरती एक प्रकारे शहारे निर्माण झाले, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवरती गायला गेलेला पोवाडा, तानाजी मालुसरेंवरती गायला गेलेला पोवाडा, किंवा बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर गेलेला पोवाडा, अशा प्रकारचे पोवाड्यांच्या माध्यमातून त्या त्या वेळेचा अभ्यास आम्हाला करता येतो। त्याचबरोबर लोककथांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये लहान लहान लोककथा असतात, हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला तोंडी सांगितले जातात, हे पुढे लिहिलेले नसतात। तर अशा प्रकारच्या लोककथांच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन केलं जातं। त्यावरून सुद्धा आम्ही इतिहासाचा अभ्यास करू शकतो। या गोष्टी सुद्धा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी एक साधन म्हणून आम्हाला उपयोगी येऊ शकतात। त्याचबरोबर प्रसंग वर्णने, एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडली त्या घटनेचं वर्णन कशा पद्धतीने केलेलं आहे त्यावरून आम्ही त्या वेळच्या परिस्थितीचे अभ्यास करू शकतो।
एखाद्या मोठ्या माणसाची मुलाखत घेतली गेली, एखाद्या नेत्याची मुलाखत घेतली गेली. उदाहरणार्थ स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एखाद्या नेत्याने आंदोलनामध्ये भाग घेतलेला होता. स्वातंत्र्य मिळालं 1947ला, भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर तोच नेता जेव्हा मुलाखत द्यायला उभा राहतो त्यावेळेस आंदोलनामध्ये कशा प्रकारे भाग घेतला, कशा प्रकारे आम्ही मोर्चा काढला, पोलिसांच्या काठ्या आम्ही कशा प्रकारे आमच्या शरीरावरती झेलल्या, असं तो आपल्या मुलाखतीमधून समाजाला सांगत असतो. तेव्हाची परिस्थिती कशी असेल हे आपण त्या मुलाखतीवरून आम्ही समजू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. त्यामुळे मुलाखत सुद्धा एक मौखिक साधनांमध्ये आपण उपयोगी पडू शकतो. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये मेळे एकत्र होतात, जलसे भरलं जातं, त्यानंतर कलापथके असतात. आपल्यामध्ये असलेली कला ही समाजासमोर मांडत असताना त्यामध्ये समाजाचं चित्रण केलं जात असतं. यावरून सुद्धा आम्ही त्यावेळेचा समाज कसा असेल हे अभ्यासू शकतो. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये महिलांच्या माध्यमातून ओव्या गायला जातात. त्यामध्ये सुद्धा समाजाचं वर्णन केलेलं असतं. समाज कसा असेल हे आम्ही ओव्यांच्या माध्यमातून, मौखिक साधनांच्या माध्यमातून आम्ही अभ्यासू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये स्फूर्तिगीतं बघू आपण. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे खूप 70-80 वर्षापूर्वीचा काळ. आजही काही स्फूर्तिगीते जशीची तशी लिहिलेली आहेत. परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते जे समाजासमोर आलेच नाही, ज्यांचं कधी लिखाण झालंच नाही, जे पुस्तकामध्ये उतरवलेच गेले नाही, अशा प्रकारचे स्फूर्तिगीतं स्वातंत्र्य सैनिकांना मोफतगत आहेत. स्वातंत्र्य सैनिक कुठेही न पाहता ते सहजपणे तोंडी म्हणत असतात. या स्फूर्तिगीतामधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती कशा प्रकारची होती हे आम्हाला समजत असतं. इंग्रजांनी आमच्यावरती कशा प्रकारे अन्याय केला, अत्याचार केला, हे स्फूर्तिगीतांमधून आम्हाला लक्षात येत असतं. स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयी आम्हाला माहिती मिळत असते. त्याचबरोबर पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तींच्या कार्याविषयीची माहिती मिळत असते. ब्रिटिश आमदानी 1857च्या स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले. म्हणजे 1857च्या कालावधीमध्ये आमच्या क्रांतिकारकांनी कशा प्रकारे पराक्रम गाजवला हे पोवाड्यांच्या माध्यमातून समाजासमोर ज्यावेळेस ठेवलं गेलं त्यावेळेस स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक चेतना, एक प्रेरणा समाजाला मिळाली. एक रक्त सळसळू लागलं आणि अशा प्रकारे सगळेच्या सगळे आमचा देश स्वतंत्र झाला पाहिजे, आमची भारत माता स्वतंत्र झाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटायला लागलं. हे पोवाड्यांच्या माध्यमातून त्या कालावधीमध्ये घडून आलं. आजही आम्ही जेव्हा ते पोवाडे ऐकतो तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळ कसा असेल, 1857चा काळ कसा असेल, आमच्या क्रांतिकारकांना किती मोठ्या प्रमाणावरती यातना सहन कराव्या लागणार, या सगळ्या गोष्टी आमच्या समोर जशाच्या तशा उभ्या राहतात. यामधून लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असेल. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गातील जागृती, जो शोषित वर्ग आहे हे शोषित का राहिले, शिक्षणाचा अभाव किंवा समाजामध्ये त्यांनी कधी पुढाकार घेतला नाही, त्यामुळे इतर लोक त्यांचं सतत शोषण करू लागले. हे सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना सांगितलं, तेही शिक्षण घेऊ लागले. संयुक्त महाराष्ट्र लढा यासारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना त्या कालावधीमध्ये केली गेली. त्याचबरोबर दृक श्राव्य आणि दृकश्राव्य साधने. दृक साधने म्हणजे जी बघून आम्ही त्यांच्यावर अभ्यास करू शकतो, श्राव्य म्हणजे ऐकून आम्ही त्यांचा अभ्यास करू शकतो, आणि दृकश्राव्य म्हणजे आम्ही बघू पण शकतो, ऐकू पण शकतो, अशा प्रकारची साधने. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. अर्थात त्यात निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते म्हणजे रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो. त्यापैकी पहिला भाग बघू आपण, छायाचित्रे. छायाचित्रांचा कशा प्रकारे उपयोग झाला. छायाचित्र ही आधुनिक भारताच्या इतिहासातील दृक स्वरूपाची साधने आहे. छायाचित्र म्हणजे फोटोग्राफी. तर फोटोच्या माध्यमातून कशा पद्धतीने आम्ही इतिहास समजून घेऊ शकतो, अभ्यास करून घेऊ शकतो. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रामधून
आपल्याला व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्यांची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. आपण एखादं छायाचित्र बघितलं म्हणजे फोटो बघितला तर कशा प्रकारचे लोक होती हे आपण त्यावर बघू शकतो. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांचे चित्र उपलब्ध आहे. परंतु चित्रे सुद्धा काही प्रमाणामध्ये काढली गेली. कलाकाराच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या घटनेचं, एखाद्या प्रसंगाचं चित्र काढली गेली. परंतु चित्रे किती विश्वसनीय आहे, कारण की चित्र हे कलाकाराच्या माध्यमातून काढले गेले आणि त्या चित्रांमध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल जर चित्र काढलं असेल तर त्या व्यक्तीने कशा प्रकारची टोपी घातली आहे, कशा प्रकारची पगडी घातली आहे, कशा प्रकारचा फेटा घातला आहे, त्याचे कपडे कसे आहेत, हे चित्रामध्ये काढलेलं आहे, हे कलाकाराने काढलेलं आहे. खरोखर त्या व्यक्ती तशाच प्रकारचा पेहराव करत होता की नाही या गोष्टींबद्दल साशंकता निर्माण होत असते. त्याच्याबद्दल विश्वसनीयता पडताळून बघण्याची गरज निर्माण होत असते. त्या तुलनेमध्ये छायाचित्र ही अधिक विश्वसनीय मानले जातात. परंतु जर फोटो काढला असेल, छायाचित्र काढलं असेल, कॅमेऱ्याच्या द्वारे हे सगळं केलं असेल तर आम्हाला ते जास्त विश्वसनीय वाटतं. म्हणजे चित्रापेक्षा छायाचित्र जास्त विश्वसनीय वाटतं. व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रावरून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो. जर एखाद्या प्रसंगाचा छायाचित्रण केलं असेल, फोटो काढला असेल तर तो प्रसंग कसा होता हे आम्ही समजू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. तर वास्तू किंवा वस्तूंच्या छायाचित्रामधून त्यांचे स्वरूप लक्षात येते. त्यानंतर रेकॉर्ड्स म्हणजे ध्वनिमुद्रिते. छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्वाचा आहे. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही महत्वाची श्राव्य स्वरूपाची साधने आहे. म्हणजे आपण ऐकू शकतो म्हणून त्यांना श्राव्य स्वरूपाची साधने म्हटले. एखाद्या व्यक्तीचं गाणं, एखाद्या व्यक्तीचा पोवाडा, एखाद्या व्यक्तीचं भाषण हे रेकॉर्ड्स करून ठेवलं अनेक वर्षापर्यंत अनेक लोक ते ऐकू शकतात आणि म्हणून ते सुद्धा इतिहासाचा अभ्यास करण्याचं एक महत्वाचं साधन मानलं गेलं आहे. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणं, त्यांनी गायलेली गीते हे ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्याचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगणमन. आपण शाळेमध्ये रोज जनगणमन हे राष्ट्रगीत म्हणत असतो, परंतु स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी ते कसं म्हटलं होतं, कशा प्रकारची चाल लावली होती हे आम्ही त्या रेकॉर्ड्सवरून ऐकू शकतो, समजू शकतो. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधन म्हणून करता येतो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय लोकांना उद्देशून एक भाषण दिलं होतं. त्या भाषणामुळे भारतीय लोकांमध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक चैतन्य निर्माण झालं होतं. इंग्रजांनी त्यांना धरण्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्यांना नजरकैदेत ठेवलं. सुभाषचंद्र बोस तिथून पसार झाले, परंतु जे भाषण होतं की ज्या भाषणामुळे हे सगळं घडलं ते भाषण आजही आम्ही ते रेकॉर्ड किंवा ध्वनिमुद्रितेद्वारे आम्ही ऐकू शकतो. त्यांच्या मनामध्ये किती तडमड होती हे आम्ही समजू शकतो. त्याचबरोबर चित्रपटाच्या माध्यमातून कशा प्रकारे आम्ही समाजाचा किंवा इतिहासाचा अभ्यास करू शकतो. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. आविष्कार म्हणजे शोध. आधुनिक काळामध्ये एक वेगळ्या प्रकारचं शोध जर लागला असेल तर तो म्हणजे चित्रपट. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी इसवी 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली म्हणजे सुरुवात केली. तेव्हापासून इसवी 1913 पासून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनिफिती उपलब्ध आहेत. या चित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी समाजासमोर मांडता येते. आपल्याला जसंच्या तसं ते समजून घेता येतं, अभ्यास करता येतात. प्राचीन काळी मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत म्हणजे चांगल्या अवस्थेमध्ये आजही आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधने सुद्धा उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना
ते विचार कोणत्या विचाराने प्रेरित आहे. जर एखादं साधन असेल, एखादं पुस्तक असेल, तर लिहिणारा त्याच्या डोक्यात कोणत्या विचारांचा पगडा आहे हे समजून घेणं महत्वाचे आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याच्या साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढीपर्यंत सहजपणे पोहोचवता येतो. विद्यार्थी मित्रांनो, खाली काही स्वाध्याय दिलेला आहे, त्यातला काही स्वाध्याय मी तुमच्याकडे सोडून घेणार आहे. सुरुवातीला बघा, पहिला प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा असं म्हटलेलं आहे. तुम्ही त्याची उत्तरं द्यायची आहेत. पहिलं विधान बघा, इतिहासाच्या साधनांमधील रिकामी जागा साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे लिखित, दुसरा आहे मौखिक, तिसरा आहे भौतिक, चौथा आहे दृकश्राव्य. या प्रश्नाचं उत्तर आहे दृकश्राव्य साधने. इतिहासाच्या साधनामधील दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. दुसरी रिकामी जागा बघा, पुण्यातील रिकामी जागा. या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पर्याय दिलेले आहेत. पहिलं आहे आगाखान पॅलेस, दुसरे आहे साबरमती आश्रम, तिसरे आहे सेल्युलर जेल, चौथे आहे लक्ष्मी विलास पॅलेस. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आगाखान पॅलेस. पुण्यातील आगाखान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तिसरी रिकामी जागा बघा, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय दिलेले आहे. पहिला आहे पोवाडा, दुसरे आहे छायाचित्र, तिसरे आहे मुलाखती, चौथे आहे चित्रपट. उत्तर आहे चित्रपट. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय. चौथा प्रश्न बघा, भौतिक साधने दिलेली आहेत. त्या भौतिक साधनांमध्ये पहिलं आहे पुतळे आणि स्मारके, शिलालेख, वास्तू, लेणी, नाणी, पदके, ताम्रपट आणि किल्ले. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. तुम्ही हा पाठ पुन्हा एकदा वाचा, समजून घ्या आणि त्याचा अभ्यास करा. राहिलेला जो स्वाध्याय आहे तो आपल्या वहीमध्ये सोडवा. धन्यवाद.